गडिंग्लज मध्ये प्रथमच अत्याधुनिक मशीनरी आणि सर्टिफाईड ट्रेनर युक्त जिम फोर्स फिटनेस। आपल्या फिजिकल फिटनेस साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा। फोर्स फिटनेस, कळेकर कॉम्प्लेक्स, बडगाव रोड, गडिंग्लज। स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा। हा राष्ट्राचा आत्मा मानला जात आहे, ज्याच्यामध्ये त्याग आणि सेवा, कुठल्या प्रकारचा द्वेष मत्सर न ठेवता आपल्याला या नगरीचा विकास करायचा आहे। जसं आम्ही पक्ष कार्यालयातून एकमेकांच्या सोबतीनं हात घट्ट धरून आलो, नगरीमध्ये येत असताना अनेक देवतांचं दर्शन घेतलं आणि एकमेकांमध्ये हात घालून जो विकासाचा नारा दिला, तसाच नारा इथून पुढे 5 वर्ष कुठल्याही प्रकारचा इथून बाहेर नगरीमध्ये आणि आमच्या जिल्ह्याच्या नेत्यापर्यंत शंका असेल, गैरसमज असेल, कुठल्याही प्रकारचा होता कामा नये। केवळ विकासच विकास होईल आणि विकासाच्या कामासाठी आम्ही कार्याला सातत्याने जाऊया। कुठली शंका कुशंका न घेऊन जाता एक विकासाचं पर्व सुरू करूया। हे 2 आदर्श आम्ही समोर डोळ्यासमोर ठेवून यापुढे विकास करणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, बसवेश्वर महाराज की जय। गडिंग्लज नगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांनी उत्साहात, अलर्ट गर्दीत आणि जल्लोषात नगरपालिकेमध्ये प्रवेश घेतला। गडिंग्लज नगरपालिकेवर पहिल्यांदाच राष्ट्रवादी पक्षाची निर्विवाद सत्ता आलेली आहे आणि गेम चेंजर ठरणारे नरेंद्र भद्रापूर आज आपल्या बरोबर आहे। नरेंद्र, त्यावेळेला आरक्षण जाहीर झालं त्याच वेळेला तुम्ही सांगितलेलं होतं की राष्ट्रवादी पक्षाच्या 18 सीट आणि नगराध्यक्ष निवडून येणार, ते तुम्ही जनगर्जनाविषयी बोलताना सांगितलेलं होतं। काय सांगाल त्याबद्दल? गडिंग्लजच्या जनतेवर आणि नामदार मुश्रीफ साहेबांच्या विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक राष्ट्रवादी पक्ष जिंकेल असा मला विश्वास होता आणि ज्या वेळेला वार्डांची रचना झाली त्यावेळेला आम्हीच ही रचना करताना त्यावेळेला सत्तेत होतो आणि या निवडणुकीमध्ये आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे कोण उमेदवार कोणत्या प्रभागात असणार हे मला माहीत होतं। त्यामुळं मी त्याच वेळेला सांगितलं होतं की राष्ट्रवादीच्या 18 सीटा येणार आणि या नगरपालिकेवर राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता असणार असं मी त्याच वेळेला सांगितलं होतं। त्यामुळे तुम्हाला आर्य चाणक्य गडिंग्लजचं म्हटलं जाते, त्याबद्दल काय सांगाल? साहेबांचं धन्यवाद म्हणावं लागेल। मी काय स्वतःला मी आर्य चाणक्य समजत नाही, कारण या विजयाचं सारं श्रेय या गडिंग्लजच्या तमाम जनतेला द्यावं लागेल, कारण जनतेनं विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला जी साथ दिली आणि मुश्रीफ साहेबांच्यावर विश्वास दिला, त्यामुळंच हे यश आम्हाला मिळालेलं आहे। जनता दलामधून पक्ष चेंज करत तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये एवढं मोठं सत्तांतर घडून आलं, काय सांगाल त्याबद्दल? त्याचा काय इफेक्ट झाला जनता दलातून तुम्ही इकडे आल्याबद्दल? आम्हाला शहराचा, केवळ गडिंग्लज शहराचा विकास करायचा ह्या उदात्त हेतून आम्ही जनता दलातून राष्ट्रवादी पक्षात आलो, कारण मुश्रीफ साहेब हे एक महाराष्ट्रातलं कार्यसम्राट आमदार आणि कार्यसम्राट मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्या सत्तेमध्ये असताना येणारा निधी हाच शहराच्या विकासाला पूरक असतो, म्हणून आम्ही
जनता दलातून इकडं आलो. जनता दलातून इकडे येत असताना आमच्याबरोबर आमचे कार्यकर्तेही आमच्याबरोबर आले आणि याचा फायदा निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झाला. याचं म्हणजे उत्तर द्यायचंच म्हटलं तर विधानसभेमध्येही आम्ही आलेल्याचा फायदा निश्चितपणे पक्षाला आमच्या झालाच. आणि या निवडणुकीमध्ये तर आम्ही आता मला अभिमानानं सांगावं असं वाटेल, माझ्या प्रभाग 7 मधील 6 नगरसेवक या नगरपालिकेमध्ये आज निवडून आलेले आहेत आणि निश्चितपणे सांगतो या शहराचा सर्वांगीण विकास केवळ आणि केवळ राष्ट्रवादीच करेल. नरेंद्र, जर बघायला गेलं तर गडिंग्लज नगरपालिकेमध्ये जनतेनं सगळ्या नौके चेहऱ्यांना प्राधान्य दिलेलं आहे. राजू कनगावे आणि तुम्ही एक जुने जाणते कार्यकर्ते आहात. कशा पद्धतीनं हा कारभार चालवाल तुम्ही? नामदार मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या सगळ्याच तरुण सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आणि जे तरुण आहेत त्यांनी या मुश्रीफ साहेबांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेचं प्रचंड काम केलेलं आहे. म्हणजे शासनाच्या ज्या योजना असतील, नैसर्गिक आपत्ती असेल, उदाहरणार्थ सांगायचं झालं तर माझा मित्र गुंडू पाटील त्यानं तर या महापुरामध्ये आणि या कोरोनाच्या काळात प्रचंड मोठं काम केलं आहे. महेश सलवादे असेल, अमर मांगले असेल, अशी जी टीम आमची जी निवडून आलेली आहे ही सगळी टीम आमची ही जनतेच्या वाहून घेतलेली टीम आहे. आणि निश्चितपणे आम्ही एकसंघपणे आम्ही 18च्या 18 नगरसेवक, मग ते नगराध्यक्षांच्यापासून ते साध्या नगरसेवकांच्यापर्यंत एकसंघपणे आम्ही निश्चितपणे या गडिंग्लज शहराचा मोठा विकास करू आणि या शहराचं नाव महाराष्ट्रात लौकिक करू. आम्हाला लाभलेले नगराध्यक्ष हे अत्यंत सुसंस्कृत, विचारी आणि अध्यात्मातले असल्या कारणामुळं त्यांच्या हातून कोणत्याही प्रकारचं गैरकृत्य तर घडणारच नाही आणि ते कुणालाही गडिंग्लजच्या जनतेलाही असं चुकीचं काय होईल असं वागणार नाहीत. आणि निश्चितपणे मुश्रीफ साहेबांचं नाव आम्ही सगळे तरुण नगरसेवक आणि नगरसेविका यांच्या माध्यमातून गडिंग्लजचं नाव आम्ही महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं करू एवढी या निमित्तानं ग्वाही देतो. नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्या राष्ट्रवादी पक्षाचा पहिला अजेंडा होता घरकुल योजना. गडिंग्लज मधल्या बेघरांना घरं मिळणार. ही योजना काय वाटते तुम्हाला, किती म्हणजे कालावधीमध्ये ही योजना पूर्ण होईल? घरकुलाची योजना ही नामदार मुश्रीफ साहेबांनी महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने राबवली आणि कागलमध्ये त्यांनी हा प्रयोग यशस्वी केलेला आहे. आणि गडिंग्लजमध्ये देखील माजी नगरसेवक हारून सय्यद साहेब यांच्या प्रयत्नानं आणि आमच्या सर्व पक्षाच्या सर्व विद्यमान नगरसेवक आणि माजी नगरसेवकांच्या माध्यमातून 5 एकर जागा ही मिळालेली आहे. आणि या 5 एकर जागेमध्ये गडिंग्लज शहरामध्ये 3000 लोकांना घरकुलं मिळतील असा मला विश्वास आहे. आणि ही योजना मुश्रीफ साहेब या नजीकच्या 1-2 वर्षाच्या कालामध्ये पूर्णत्वास आणतील असा मला ठाम विश्वास आहे. गडिंग्लज शहरातील जनतेला मला नम्र आव्हान करायचं आहे, ज्या विश्वासानं गडिंग्लजच्या जनतेनं आम्हाला पूर्ण बहुमतात ही सत्ता दिलेली आहे त्याच विश्वासानं आम्ही देखील जनतेची सेवा करण्यासाठी तत्पर राहू. जनतेनं 24/7 असणारी आमची ही टीम जनतेच्या सेवेसाठी सदैव कार्यरत तर आहेच. जनतेनंही आम्हाला आपल्या ज्या समस्या असतील त्या निर्भयपणे सांगाव्यात
त्यांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही प्रशासनाला बरोबर घेऊन त्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावू आणि नामदार मुश्रीफ साहेबांच्या सारखं आम्ही त्यांचे सेवक म्हणून या नगरीची अत्यंत चांगली सेवा करू आणि नामदार मुश्रीफ साहेबांचं नाव देखील आम्ही लौकिक करू. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.